आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। बदलापूर MIDC भागातील केमिकल कंपन्यांमधून हे असं फेसाळलेलं केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी कुणालाही न जुमानता केमिकल कंपन्या बिनधास्तपणे गेल्या अनेक महिन्यांपासून या नाल्यात सोडतायत। याकडे ना बदलापूर पालिकेच्या आरोग्य विभागाचं, ना आरोग्य सभापतींचं लक्ष आहे, ना प्रदूषण नियंत्रण मंडळाचं। कंपन्यांमधून बाहेर सोडल्या जाणाऱ्या या सांडपाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नाही आणि त्यामुळेच हे असं फेसाळलेलं सांडपाणी, मानवी आरोग्यास धोकादायक असलेलं सांडपाणी थेट नाल्यात सोडलं जात आहे। बदलापुरात या सांडपाण्यावरील प्रक्रिया करण्यासाठी CETP प्लांट आहे, मात्र तो फक्त नावासाठी आहे का असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित होतोय। नाल्यात सोडलेलं हे रासायनिक सांडपाणी उल्हास नदीला जाऊन मिळतं आणि त्यामुळे उल्हास नदीच्या प्रदूषणात यामुळे मोठ्या प्रमाणात भर पडते। उल्हास नदीमधून ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांना पाणी पुरवठा केला जातो। जवळजवळ 50 लाखांपेक्षा जास्त लोक या नदीचं पाणी पितात। त्यामुळे भविष्यात या पाण्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात। बदलापूर पालिकेचा आरोग्य विभाग, आरोग्य सभापती यांचं कधी इथे लक्ष जातं की नाही, की लक्ष जाऊन सुद्धा त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप नागरिकांकडून केला जातोय। नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल अशा गोष्टी शहरात घडत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिकेचे आरोग्य सभापती आणि आरोग्य विभाग त्याकडे लक्ष देणार नसतील तर ही खाती आणि त्यांचे सभापती नक्की कोणत्या कामावर जास्त लक्ष देतात हा संशोधनाचा विषय आहे। पब्लिक मीडिया, ब्युरो रिपोर्ट।